झी 24 तास एक पाऊल पुढे। म्हैस ही साहित्यकृती न वाचलेला माणूस तसा दुर्मिळच। आज पु ल देशपांडे यांची 93वी जयंती आणि याच निमित्तानं पुन्हा एकदा त्यांच्या गाजलेल्या म्हैस या साहित्यकृतीची आठवण होण्याचं कारण म्हणजे लवकरच ही म्हैस रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे। पाहूयात याचाच एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। म्हैस पु ल देशपांडे यांच्या अनेक गाजलेल्या साहित्य कृतीपैकीच एक। 1957 साली घडली म्हशीची ही कथा। मुंबई गोवा महामार्गावर पुलंच्या बससमोर एक म्हैस आडवी जाते आणि त्यानंतर होणाऱ्या सावळ्या गोंधळाचं चित्रण पुलंनी केलं ते खास त्यांच्या शैलीत। आज इतक्या वर्षांनी हे पुन्हा सांगायचं कारण म्हणजे पुन्हा एकदा पुलंच्या या साहित्य कृतीनं कोणाला तरी प्रेमात पाडलंय आणि ते आहेत हे कलाकार। चांदी या सिनेमाची ही आहे ऑन लोकेशन फोटोग्राफी। वैभव मांगले, संतोष पवार, रमेश देव यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत आणि त्यांच्या जोडीला आहेत अनेक विनोदवीर। पुलंचं साहित्य म्हणजे विनोदाचा एक्का आणि म्हणूनच जेव्हा म्हैस कथेवर आधारित चांदी सिनेमाचं शूटिंग सुरू झालं तेव्हापासून कलाकारांनीही धमाल मस्ती करतच हे शूटिंग पूर्ण केलं। कोई उनसे कह दे हमें भूल जा आंसू भरी करायचं ह्या पुरीला आता नाही ती माझी सेक्सी आहे। आता पुलंची ही म्हैस रुपेरी पडद्यावर झळकायला सज्ज झाली आहे। सो वेट अँड वॉच। झी 24 ताससाठी मीनल दाभोलकर सामंत, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।